नमस्कार मित्रांनो, मी मोटिवेशनल ट्रेनर आनंद पांडव. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झोपण्यापूर्वी कुणाकुणाचे आणि कशा कशाचे आभार मानणे गरजेचे आहे ते सांगणार आहे. आणि त्यानंतर आपण एक आभार ध्यान म्हणजेच गेटिंग मेडिटेशन करणार आहोत. त्यासाठी तुम्ही बिछाण्यावर रिलॅक्स होऊन पडलेले असल्यास उत्तम, म्हणजे तुम्ही खरोखरच झोपण्याच्या तयारीत असाल तेव्हा. कारण त्यानंतर तुम्ही कोणतेही कार्य न करता सरळ झोपी जायची आहे. बऱ्याच जणांना हे मेडिटेशन करता करताच झोप लागू शकते. त्याने अस्वस्थ होण्याची मुळीच गरज नाही. झोप लागलीच तर सरळ झोपी जा. कारण हे मेडिटेशन तुमच्या अंतरंगातील अवचेतन मनावर सकारात्मक असर करत राहील आणि तुम्ही झोपेत असलात तरी देखील तुम्हाला हवा तसा फायदा मिळवून देईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या झोपण्याची खोली किंवा जागा अंधारमय ठेवायची आहे आणि तुमच्या बिछाण्यावर शांत चित्त आडवे पडून, अर्थात पाठीवर आडवे पडायचे आहे आणि संपूर्ण शरीर शिथिल होत असल्याचे अनुभवायचे आहे. आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा आहे की मी आजचा हा दिवस मनापासून जगलोय की केवळ ढकलला आहे. मी त्या गोष्टींचे आभार मानत आहे का ज्या सध्या माझ्यापाशी आहेत, माझ्याजवळ आहेत, माझ्या सोबत आहेत, की मी त्या गोष्टींसाठी अधीर आहे, बेचैन आहे, अस्वस्थ आहे, की मी ज्या आजवर साध्य केल्याच नाहीत, मला मिळाल्याच नाहीत, भेटल्याच नाहीत. मित्रांनो, मी तुम्हाला एक असे रहस्यमय सत्य सांगणार आहे की जे तुम्ही या व्हिडिओच्या अंतापर्यंत जर पूर्णपणे समजून घेतलं तर हे ब्रह्मांड तुमची प्रत्येक मागणी कशी ऐकेल आणि तुम्हाला जे हवं ते कसं प्रदान करेल याबाबत निश्चिंत व्हाल. कारण जेव्हा रात्रीचा प्रहर सुरू होतो, तुमचं विश्व शांत होतं, मन थकून जातं, विचार क्षीण होऊन जातात, तेव्हा ब्रह्मांड तुमचं म्हणणं ऐकू लागतं. पण नक्की ऐकते तरी काय? तुमचे शब्द मुळीच नाही. तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचे भाव, तुमची ऊर्जा, तुमच्या आतील थरथर, ते कंपन जे एकतर कृतज्ञतेने भरलेले असेल किंवा तक्रारीने गजबजलेले असेल, जखडलेले असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ म्हणजे एक प्रयोग आहे, एक असा भावनात्मक प्रयोग जो तुम्हाला हे शिकवेल की कसे फक्त काही इमोशनल धन्यवाद देऊन, आभार मानून तुम्ही तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकता. परंतु हे लक्षात घ्यायला हवं की हे आभार मानणे केवळ शब्दच नाहीत, तर भावनात्मक संबंध आहे सरळ ब्रह्मांडाशी. मित्रांनो, माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या आणि समजून घ्या. कदाचित हा क्षण तुमच्या जीवनात बदल घडवून जाईल. प्रत्येक दिवसाच्या शेवटी रात्री झोपताना आपण मनामध्ये काहीतरी घेऊन जात असतो किंवा काहीतरी सोडून जात असतो. कुणी चिंता घेऊन जातं, कुणी दुःख, उदासी, राग, तर कुणी आभार घेऊन जातं, धन्यवाद देऊन जातं. तुम्ही काय घेऊन झोपता? जे लोक झोपण्यापूर्वी स्वतःला शांत ठेवून स्थिर करतात, कृतज्ञतेचा भाव ठेवून आभार व्यक्त करतात, त्यांच्यासाठी येणारी पहाट नवचैतन्याने भारलेली ऊर्जा घेऊन येते. हे ब्रह्मांड एक अशी नैसर्गिक शक्ती आहे, एक असे रहस्यमय यंत्र आहे की ज्याला तुमच्या अंतरंगात निर्माण होणाऱ्या भाव, भावना, तुमचे विचार आणि तुमचे कंपन
यांची सांकेतिक भाषा अगदी सहजतेने कळते, ना की तुमच्या मुखातून आलेल्या शब्दांची. तुम्ही जी भावना निर्माण केली आहे, जो भाव प्रकट केला आहे, तोच भाव, तशीच भावना अगदी लाखोंच्या पटीने तुमच्यावर ही शक्ती बरसवते, उधळत राहते. जेव्हा तुम्ही समर्पित भावाने धन्यवाद म्हणता, तेव्हा ब्रह्मांड त्या धन्यवादाचा भाव जाणते. ती शक्ती हेही जाणते की तुम्ही सर्व काही स्वीकारत आहात. या परिस्थितीचा, या क्षणांचा, या दडलेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही समर्पित भावाने स्वीकार करत आहात आणि पुढच्या क्षणात ब्रह्मांड तुम्हाला भरभरून द्यायला सुरुवात करतं. त्याच्या नियमानुसार ज्या व्यक्तीची चेतना कृतज्ञ आहे, नम्र आहे, आभारी आहे, तीच अमर्याद शक्ती ग्रहण करण्यास योग्य आहे. हो, पण तुमचा जसा भाव असेल, ब्रह्मांड तेच तुम्हाला विपुल प्रमाणात देत राहते. समजा तुम्ही धन्यवाद ब्रह्मांड म्हटलं खरं, पण मनात भय असेल, शंका असेल, असुरक्षितता असेल, तर ब्रह्मांड तेच देईल जो तुमच्या मनातील भाव आहे, ना की तुम्ही जे शब्दांत बोललात. कारण ब्रह्मांडाला शब्दांची नाही तर भावनांची आणि कंपनांचीच भाषा कळते. तेव्हा मित्रांनो, सावध राहा, सजग राहा. आजपासून झोपण्यापूर्वी ब्रह्मांडाप्रती समर्पित व्हा, जागृत व्हा. आता आपण ग्रीटिंग मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी माझी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा, हा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये धन्यवाद ब्रह्मांड असे जरूर लिहा. कारण हा जो काही मी प्रयत्न करत आहे, तो केवळ तुमच्याचसाठी करत आहे. मित्रांनो, मी हे सर्व अनुभवलं आहे, समजून घेतलं आहे आणि माझं कल्याण साधलं आहे. तुमचंही कल्याण व्हावं, मंगल व्हावं, हीच माझी सदिच्छा. चला, आता आपण सुरुवात करूया. बिछाण्यावर शवासनामध्ये म्हणजे पाठीवर शांत पडून राहायचे आहे. संपूर्ण शरीर शिथिल करायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडायचा आहे आणि श्वास सोडताना तुमच्या आतील संपूर्ण ताण, तणाव, चिंता, थकवा आणि भय बाहेर निघून जात आहे अशी कल्पना करायची आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडत राहा. जाणाऱ्या श्वासांबरोबर सर्वच दूषित घटक, सर्व थकवा बाहेर निघून जात आहे. तुम्ही पूर्ण शांत होत आहात. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडून द्या. सोडताना तुम्ही पूर्ण रिलॅक्स होत आहात. संपूर्ण शरीर अगदी हलकं फुलकं होत आहे असे अनुभवत राहा. आता लक्ष तुमच्या दोन्ही पायांच्या बोटांवर केंद्रित करा. सर्व बोट शिथिल होत आहेत. आता पायाचे तळवे शिथिल होत आहेत. टाचा शिथिल होत आहेत. पोटऱ्या शिथिल होत आहेत. दोन्हीही मांड्या शिथिल होत आहेत. संपूर्ण कंबर आणि ओटीपोट शिथिल होत आहे. संपूर्ण पाठ शिथिल होत आहे. पोट शिथिल होत आहे.
छाती शिथिल होत आहे. आता लक्ष खांद्यांवर केंद्रित करा. दोन्हीही खांदे शिथिल होत आहेत. दोन्हीही हातांचे दंड शिथिल होत आहेत. कोपरांपासून मनगटापर्यंत दोन्हीही हात शिथिल होत आहेत. तळवे शिथिल होत आहेत. दोन्हीही हातांची सर्व बोटं शिथिल होत आहे. मान, गळा शिथिल होत आहे. हनुवटी, ओठ शिथिल होत आहे. नाक, डोळे, कान आणि संपूर्ण चेहरा शिथिल होत आहे. कपाळ, संपूर्ण माथा, डोक्याचा डाव्या बाजूचा, उजव्या बाजूचा, मागचा आणि वरचा भाग पूर्णपणे शिथिल होत आहे. डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल होत आहे. हलकं होत आहे. शांत होत आहे. पूर्णपणे शांत शांत शांत. आता त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्यांचं तुमच्या जीवनात महत्वाचं स्थान आहे. तुमचं अंथरूण, ज्यावर तुम्ही झोपला आहात, त्याचे आभार माना. धन्यवाद. कारण हे देखील कुणाचं तरी स्वप्न असू शकतं. तुमच्या शरीराचे आभार माना, जे सुदृढ आहे, निरोगी आहे. ते देखील कुणाचे तरी आशीर्वाद आहेत, कुणाच्या तरी शुभेच्छा आहेत. धन्यवाद या शरीराचे. जन्मदात्या आई वडिलांचे आभार, ज्यांच्यामुळे तुम्ही या जगात आहात. तुमच्या बहिणींचे, भावांचे आभार. तुमच्या जीवनसाथीचे, तुमच्या मुला मुलींचे आभार, ज्यांच्यामुळे तुमच्या कुटुंबास पूर्णत्व लाभतं. त्या कुटुंबाचे आभार. तुमच्या सर्व आप्त स्वकीयांचे, नातेवाईकांचे आभार, ज्यांच्यामुळे जीवनात भेटीगाठींचा आणि एकमेकांकडे जाण्या येण्याचा आनंद मिळत आहे. सर्व मित्र आणि मित्र परिवारांचे आभार, ज्यांच्यामुळे मनावरील भार कमी होतो. सुखदुःखात सोबत मिळत आहे. सर्व शेजारी पाजारींचे आभार, ज्यांच्यामुळे आसपास आणि परिसरात गजबज आहे. लोकवस्तीचा सहारा आहे. सर्व शत्रूंचे, निंदकांचे आभार, ज्यांच्यामुळे मी स्वतःला सुरक्षित आणि सावध ठेवण्यास तत्पर आहे. त्या तत्परतेचे, सतर्कतेचे, जागरूकतेचे आभार. मी माझ्या या जीवनाचे आभार मानतो. माझ्या अस्तित्वात असण्याचे आभार मानतो. माझ्याकडून कळत नकळत घडलेल्या चुकांना मी क्षमा करत आहे. मी मला स्वतःला माफ करत आहे. मी स्वतःचा आदर करत आहे. मी माझ्यावर प्रेम करत आहे. मी इतरांकडून झालेल्या नुकसानींना, अडथळ्यांना आणि चुकांना माफ करत आहे, क्षमा करत आहे. खरं तर मी माझ्याकडून आणि इतरांकडून झालेल्या चुकांचाही आभारी आहे, कारण त्यांच्याचमुळे माझ्यातील शक्तींची क्षमता वाढली आहे. धन्यवाद माझ्यातील क्षमतांचे. धन्यवाद माझ्या शरीराचे, जे दिवसभर थकून देखील मला साथ देत आहे. धन्यवाद माझ्या चेतन मनाचे,
जे मला सतत सजग, सावध आणि वर्तमानात ठेवत आहे. धन्यवाद माझ्या अचेतन मनाचे, जे माझ्या शरीराचे सर्व कार्य सुव्यवस्थित पार पाडत आहे आणि कठीण प्रसंगी मार्ग निर्माण करत आहे. धन्यवाद माझ्या श्वासांचे, जे मला प्राणवायू प्रदान करत आहे. धन्यवाद माझ्यातील सुप्त शक्तींचे, माझ्यातील अपार बुद्धिमत्तेचे, जिने मला ही जाणीव करून दिली आहे की हे ब्रह्मांड माझ्या वाणीतील शब्द ऐकत नसून केवळ माझ्या भावना जाणते. माझ्यातील विचार, माझ्यातील थरथर, माझे कंपन यांची सांकेतिक भाषा ऐकते. आणि जणू मला तेच हवं आहे की काय असे जाणून तशाच भावना, तशाच संवेदना आणि तशाच घटना मला अमर्याद पुरवत राहते, देत राहते. आणि म्हणूनच मी आता पूर्णपणे सजग आहे, सावध आहे, जागरूक आहे. मी आता या क्षणाला मला स्वतःला शांत चित्त करत आहे, माझं मन स्थिर करत आहे आणि माझ्यातील भावना सकारात्मक ठेवत आहे. माझं अंतःकरण कृतज्ञतेने भरून माझ्यातील भयावह थरथर थांबवत आहे आणि समर्पित भावाचे, समाधानाचे सकारात्मक कंपन निर्माण करत आहे. त्यामुळे मला जे हवं आहे ते मिळत आहे. मी ते ग्रहण करण्यासाठी सज्ज आहे. मी बंधनमुक्त आहे, मी अमर्याद आहे आणि म्हणूनच माझ्यातील गहन शांतीचे धन्यवाद, नैसर्गिक शक्तींचे धन्यवाद, कॉस्मिक एनर्जीचे धन्यवाद, उपचारक शक्तींचे आभार. कारण मला माहित आहे की ही शक्ती माझ्यासाठी आणि माझ्या मार्फत काम करत आहे. धन्यवाद ब्रह्मांड. मला आता ही पूर्णपणे जाणीव आहे की मी या शक्तींचाच एक भाग आहे, या शक्तींचाच एक अंश आहे. माझ्यातील गहन शांतीने, एकाग्र चित्ताने, सकारात्मक विचारांनी, समर्पित भावनांनी, समाधानी वृत्तीने मीच माझं मंगल करत आहे. मी स्वतःच माझं कल्याण साधत आहे. मी अगदी अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यातून ब्रह्मांडाचे आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.